पोलीस निरीक्षक ज्यांचं नाव पिंपरखेड गावच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी कोरलं गेलं. अतिशय गोड काम ज्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यामध्ये केलं खूप कमी काय ते आदरणीय स्वर्गीय जी.पी. दाभाडे साहेबांचं काम खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि माझी प्रामाणिक कळवळ अशी आहे, कीर्तन प्रवचनातून रामायण महाभारत ज्ञानेश्वरी तुकोबांचा गाथा संत चरित्र लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पण त्याला अनुसरून आजच्या घडीला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी समाजापर्यंत दिल्या पाहिजे. माझा प्रवचनातला समाज प्रबोधनातला पहिला मुद्दा असा असायचा की एखाद्या व्यक्तीला वाटतं माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे धन दौलत आहे, पण मला नाही आता कीर्तन प्रवचन नाही ठेवायचं. माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जिल्हा परिषदच्या शाळेसाठी निधी द्यायचा. असं माझं पुण्यस्मरणातलं बरेच वाक्य. तुम्ही युट्यूबला जर गेलात तर माझी कीर्तन जर पुण्यस्मरणाची ऐकली तर त्याचे 10 मिनिटं शेवट ऐका. हे सगळं शाळेसाठी आहे. आणि आज मी जे सांगत होतो ना की या परिवारानं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या. ज्यावेळेस मला प्रवचनाच्या तारखेचा विषय आला, दामोदर दाभाडे यांनी मला फोन केला की महाराज अशा पद्धतीनं शाळेसाठी निधी द्यायचा आहे, असा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. खरं सांगू का, ही ज्ञानेश्वरी हातात आहे. मला आयुष्यात इतका आनंद झाला की चला मी आजपर्यंत लोकांना सांगत होतो अरे शाळेसाठी दान धर्म करा. जिल्हा परिषदची शाळा असेल, गावची शाळा असेल, तिथं टॉयलेट बाथरूम असेल, तिथं स्टेज असेल, तिथं शिष्यवृत्तीसाठी असेल, गोरगरिबांची पोरांसाठी निधी असेल. हे साहेबांनी दोन्ही मुलांनी त्या ठिकाणी अंमलात आणलं. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या प्रवचनाला न्याय मिळाला. त्याबद्दल मी त्या परिवाराचा शतशः कायमचा आभारी राहील. मला बोलायचंय तुकोबारायांबद्दल, मला बोलायचंय ज्ञानोबारायांबद्दल, मला बोलायचंय बापाबद्दल. काय प्रेम आहे त्या बापाचं. पण बाप सुद्धा कसा असावा. बाप स्वाभिमानी माना, त्याचा कणकरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लागायच वेदना, त्याची बाळाची जात, त्याचे हृदय गुलाब. बाप जाणतो घर झोपते खुशाल, बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब दिसणार कसा. बाप सातवितो असो वाट पाहे त्या क्षणांची, बाप सातवितो असो वाट पाहे त्या क्षणांची. जन्मभराचे रड लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडत लेक जाताना सासरी. मग तो बाप क्लासरूम अधिकारी जरी असला ना आणि तो बाप मुख्यमंत्री जरी असला ना तरी घसा रस्त्याशिवाय राहणार नाही. चला मला ज्ञानोबा तुकोबारायांचा उद्देश सांगतो. तुकोबाराय तुमच्या माझ्या मनाला उद्देश करतात. नको नको मना गुंतू माया लागली, काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना जेव्हा मायबा. अरे बाबा, आपला किती वशिला असला तरी मायबाप सोडवणार नाही. या मुद्द्यापर्यंत आलो. खरं सांगू का, तुकोबाराय म्हणतात माझ्याच मुलाला कोणी सोडवलं नाही. अर्जुनाचा मुलगा गतप्राण होत असताना त्यांच्याही मुलाला कोणी सोडवलं नाही. हरिश्चंद्र राजाचा मुलगा गतप्राण होता, त्या हरिश्चंद्र राजाच्याही मुलाला कोणी सोडवलं नाही.
मग तुमचं माझं काय आहे बाबांनो? आपण फार छोटे आहोत. काल परवा रस्त्याच्या बाजूला अंत्यविधी करून निघालेली सगळी मंडळी आपापल्या घराकडे निघाली होती. काही दोष नव्हता बिचाऱ्यांचा. पण एक ट्रक यावी या पिंपळखेड गावाला सुद्धा दुःख झालं. या गावची कन्या गेली, या गावचा नातू गेला, या गावचा मेहुणा गेला. महाराज, दिवसेंदिवस दुःखाची तीव्रता, दिवसेंदिवस अनेक गोष्टी घडत गेल्या आणि हे सगळं दुःख बाजूला ठेवत 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 आपल्याला पुढचं जीवन त्या ठिकाणी जगायचं. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला साधू संतांच्या विचाराचा आधार त्या ठिकाणी घ्यायचा आणि तो आधार मांडत असताना साधू संत विचाराने तुमच्या माझ्या समोर अनेक गोष्टी मांडतायत. त्याचाच विचार आज तुमच्या माझ्या आयुष्यात त्या ठिकाणी घ्यायचा. पहिला मुद्दा मला प्रवचनातून मांडायचा. जीवन जगत असताना साधू संतांनी जे कार्य समाजाच्या समोर मांडलं त्याचाच विचार खऱ्या अर्थानं मांडत असताना आज ज्ञानोबऱ्या म्हणतात, तुकोबऱ्या बोलतात, चोखोबऱ्या बोलतात, संत शिरोमणी सावता महाराज बोलतात. अनेक संघर्ष पाहिला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये. ऐका, इतिहास असा आहे, इकडे लक्ष द्या, फार गोड वाटते. इतिहास असा आहे, तुम्ही संघर्ष करायला जर निघालात ना आणि त्यामध्ये तुमचा जर पराभव झाला ना, इकडे लक्ष द्या, तुम्ही संघर्ष करायला निघालात आणि त्यामध्ये जर तुमचा पराभव जर झाला ना, पराभव सुद्धा एक दिवस इतिहासामध्ये जमा होतो. का? तो पराभव इतिहासामध्ये जमा करण्याची ताकद कशात आहे? तर तुमच्या संघर्षामध्ये तितकी ताकद असेल, तुमच्या संघर्षामध्ये दम असेल तर इतिहासामध्ये तुमचा संघर्ष नोंदवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमच्या माझ्या जीवनाला कलाटणी देण्याचे अनेक प्रसंग तुमच्या माझ्या जीवनात घडतात. पण दुःख येतं, एखादी गोष्ट कमी असली म्हणून खचून जायचं नाही. आमच्या पुण्यातल्या MIT, आळंदीच्या MIT कॉलेजला एक मुलगा MBA करत होता, MBA. आणि तो सारखा शिक्षकांना म्हणायचा, मला मार्केटिंग घ्यायचे, मला मार्केटिंग घ्यायचे. आता मार्केटिंग घ्यायचं ठीक आहे, पण त्या विद्यार्थ्याला बोबडं बोलायचा. तो बोबडं, त्याला स्पष्ट बोलता येत नव्हतं, दादा स्पष्ट बोलता येत नव्हता. तो सर नसं म्हणत, शिक्षकांना सर नसं म्हणत, त्याला र म्हणता येत नव्हता, तो सर म्हणायचा. सर काय म्हणायचा? सर म्हणायचा. पण तो सारखा आपल्या MBAच्या टीचरांना बोलायचा. आमच्या कॉलेजचा होता, टीचरांना बोलायचा, सर मला मार्केटिंग घ्यायचे, सर मला मार्केटिंग घ्यायचे, सर मला मार्केटिंग घ्यायचे. मग आता मार्केटिंग घ्यायचं म्हणलं आपल्याला बोलता तर आली पाहिजे ना. आपल्या वस्तू विकत असताना आपल्याला प्रेझेंटेशन तर करता आलं पाहिजे ना. मग ते प्रेझेंटेशन करायचं, हा बोबडा बोलतोय, जमणार नाही, जमणार नाही. त्याचा तर हट्टीपणा, मला मार्केटिंग घ्यायचं, मी मार्केटिंग मध्ये पुढे जाणार. प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती त्याच्याजवळ, पण त्याला बोलता येत नाही, असा बोबडा बोलायचा. सर नसं म्हणा तर सर म्हणायचा. इकडे लक्ष द्या. पण शेवटी झालं काय, शिक्षकांनी रामायणाच्या प्रती आणल्या आणि प्रत्येकाच्या हातामध्ये 10 प्रती दिल्या. प्रत्येकाच्या हातामध्ये 10 प्रती दिल्या. राहुलला 10 दिल्या, नवनाथला 10 दिल्या, सगळ्यांना 10 प्रती दिल्या. आणि त्यांना सांगितलं, जा तुम्ही मार्केटमध्ये विकून या, मग मी तुमची परीक्षा घेतो. सगळेजण आम्ही मार्केटमध्ये गेलो. कोणाच्या 2 टाकल्या, कोणाच्या 4, कोणाच्या 5, कोणाच्या 6, पण 10 कोणाच्याच गेल्या नाही. जो बोबडा बोलत होता ना, तो बोबडा बोलत होता ना, बोलला काहीतरी बोबडा बोलत होता ना, बोबडा, त्याच्या मात्र 10ची 10 खापल्या. ते आले, म्हणजे काय बा तुझ्या कुठे आहेत? सगळे मागे घेऊन आले, 4-4, 5-5 शिल्लक राहिल्या, तुझ्या कुठे? मला सर सर माझ्या खापल्या सगळ्या खापल्या, आमच्या नाही विकले गेले, तुझ्या कसं काय? नाही म्हणलं, सर मी प्रत्येकाच्या दारामध्ये जायचं, सर मी प्रत्येकाच्या दारात जायचं आणि दरवाजा उघडला एवढंच म्हणायचं, ही रामायणाची प्रत आहे, विकत घेता का वाचून दाखवू, विकत घेता का वाचून दाखवू, विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, विकतच दे. 10ची 10 करून टाकल्या. तुमच्यात काय कमी आहे ना, कमी ते नका लोकांना दाखवत बसू. तुमच्यात काय जास्त आहे ते लोकांना दाखवत बसा. ज्याला बोलता येत होतं ना, त्यांच्या 4-2 प्रती विकल्या गेल्या आणि ज्याला बोलणं बोलता येत होतं त्यांनी 10 प्रती विकल्या. तुमच्यामध्ये सगळे गुण आहेत,
फक्त काय झाले, तुमच्यात न्यूनगंड निर्माण झालाय, माझ्याकडे हे कमी आहे, माझ्याकडे ते कमी आहे, माझ्याकडे हे कमी आहे. आणि आपल्यात काय कमी आहे हे पाहण्यापेक्षा आपल्यात काय जास्त आहे स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आज गाभाडे साहेबांना पोलीस निरीक्षक पद मिळालं. साहेबांनी स्वतःला ओळखलं की मी कशामध्ये पुढे जाऊ शकतो. आज आमची मुलं, आज आमचा महाराष्ट्रीय तरुण, आज भारताचा तरुण स्वतःला ओळखण्यात कमी पडला आणि म्हणून तो आज यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होता आलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. माझ्याकडे काहीतरी आहे. डॉक्टर विठ्ठल लहाने लातूरचे, माझ्याकडे काय कमी याचा विचार करत बसले नाही. 13 वर्षाचे, 13 फार गोड उदाहरण आहे, बारकाईने ऐका. मी रामायण महाभारत थोडं सांगण्यापेक्षा आज माझ्या समोर केले. जरा उच्च शिक्षित मंडळी आहेत, शिकलेली मंडळी आहेत, थोडस आपण ह्या लेवलने आज चालले. शेवटी आपण पुण्यस्मरणाकडे जाऊयात. आपल्याला फक्त थोडा वेळ आहे. 13 वर्षाचे डॉक्टर विठ्ठल लहाने, कधीतरी ऐकलं असेल लहाने परिवाराचं पुस्तक, फार गोड आहे. बाप सांगतोय मी, आई सांगतोय, जरा वाटतंय नाही का. त्या डॉक्टर विठ्ठल लहानेंनी काय केलं महाराज, त्या डॉक्टर विठ्ठल लहानेंनी 13 वर्षाचे असताना त्यांच्या आईने त्यांना एक काम सांगितलं. आता बघून नाही का, काम असं होतं, बाळा शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. साडी घेऊन ये. का जाई, तुला साडी नाही, तुला लुगडं नाही, पूर्वी लुगडं असायचं, लुगडं, तुला लुगडं नाही आई. बाळा मला लुगडं आहे, पण लग्नाला जाणे इतकं चांगलं लुगडं नाहीये आणि ती घालून मी लग्नाला जाऊ शकत नाही, एवढं चांगलं नाहीये. शेजारच्या मावशीकडून एक लुगडं घेऊन ये. बोल नका थोडा वेळ. आता शेजारच्या मावशीकडे आपल्या आईनं लुगडं आणायला लावलं, साडी आणायला लावली. हे जरा विठ्ठल लहानेला पटलं नाही. माझ्या आईला साडी सुद्धा मी घेऊ शकत नाही, माझी आई साडी सुद्धा घेऊ शकत नाही, एवढी परिस्थिती माझी नाजूक असावी. हे 13 वर्षाच्या विठ्ठल लहानेच्या डोक्यात आलं आणि तोच दिवशी पाणी आलं. तो दिवस कायमचा स्मरणात राहिला. साडी आणून दिली आईने, साडी घातली, आई लग्नाला निघून गेली. पण मनात विचार एकच राहिला की आपल्या आईला लग्नाला जाणे इतपत एखादी साडी नसावी, एवढं दुःख आपल्या आयुष्यामध्ये असावं, एवढी परिस्थिती आपली नाजूक असावी. हे फक्त एक गोष्ट डोक्यात बसली आणि जे विठ्ठल लहाने पेटून उठले. आज जशी पिंपळखेड मध्ये पोरं शिष्यवृत्ती महाराष्ट्राच्या यादीत 8वी आली ना, तसं डॉक्टर विठ्ठल लहाने सुद्धा त्या काळी लातूरच्या कॉलेजमध्ये पहिले आले आणि त्यांनी MBBS केलं. प्लॅस्टिक सर्जन झाले. ते आज चेहऱ्यावरती ते काम करतायत, सर्जन म्हणून काम करतायत. जरा बारकाईने ऐका. एका मुलीचा चेहरा ओठ फाटलेले आहेत, विद्रूप झालेला चेहरा घेऊन तिचा बाप विठ्ठल लहानेंकडे आलाय आणि विठ्ठल लहानेंच्या केबिन मध्ये गेल्याच्या नंतर बापाने हात जोडले. डॉक्टर साहेब, माझी इच्छा आहे माझ्या मुलीचं ऑपरेशन करावं, पण ऑपरेशन साठी 1 रुपया सुद्धा मी देऊ शकत नाही, एवढी माझी नाजूक परिस्थिती आहे. पण मी मात्र 2 हाताने पायाने काम चांगलं करू शकतो. माझी एकच विनंती, मी तुमचे आयुष्यभर सालानी राहील, फक्त माझ्या लेकीचं ऑपरेशन करा. विठ्ठल लहानेला तो दिवस आठवला. माझ्या आईला ज्या दिवशी दुसऱ्याची साडी घालावी लागली होती, तीच परिस्थिती आज जर असती ना, तर अजूनही लोकांसमोर नम्र व्हावं लागलं असतं. आयुष्यभर दुसऱ्याची इथंच जुनी भांडी आईला करावी लागली असती. प्रसन्न डोळ्यासमोर आला आणि विठ्ठल लहानेंनी त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, त्या बापाच्या डोळ्यातली तळमळ पाहिली, त्या बापाच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं, या मुलीबद्दल आसक्ती, मुलीबद्दल असलेलं प्रेम पाहिलं आणि मनात विचार केला की या मुलीचं ऑपरेशन आपल्याला मोफत करायचं. दुसऱ्या दिवशी मुलीला ऍडमिट केलं, ऑपरेशन झालं आणि 6 महिन्यानं प्लॅस्टिक सर्जन असल्यामुळे 6 महिन्यानं जसा तिचा चेहरा होता तसा चेहरा झाला. लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर मुलगीचा बाप असा आनंदात आला आणि डॉक्टरांच्या हातात पेढा दिला. पेढा दिल्याच्या नंतर विचारलं डॉक्टरांनी, का हो पेढा कसं चालला? म्हणे तुम्ही ऑपरेशन केलं आणि आता ऑपरेशन झालं, चेहरा इतका सुंदर झाला, माझ्या मुलीचं लग्न जमलं. ऐकताय तुम्ही? माझ्या मुलीचं लग्न जमलं, त्याचा आनंदाचा पेढा घेऊन आलोय. पुन्हा एकदा डॉक्टर विठ्ठल लहानेंना तो दिवस आठवला. पुन्हा एकदा डॉक्टर विठ्ठल लहानेंना तो दिवस आठवला ज्या दिवशी आमच्या आईनं
दुसऱ्याची साडी आणून घातली होती. तो दिवस काय होता, मनात विचार आला, तो एक पेढा घेतला आणि मनात एकच विचार आला, आजपासून एक पेढा नाही तर 4 पेढे खायचे, म्हणजे दररोज 4 ऑपरेशन मोफत करायचे. कधीतरी लातूरला जा, लहाने हॉस्पिटलला जा, डॉक्टर दररोज 4 ऑपरेशन मोफत करताय. एक दिवस त्यांचा 90-92 वर्षाचा बाप नुसता हवेतच चालत होता. छाती फुगत होती त्या बापाची. विचारलं पोरांनी, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विठ्ठल लहानेंनी विचारलं, काय बाबा एवढं वर्षाचं वय झालंय तुमचं, तरी तुम्ही असे नेमके हवेत चालताय, छाती फुगून चालताय. त्यावेळेस बाप सांगत होता, पोरांनो, अरे छाती फुगून नाही चालायचं तर मग चालायचं तरी कसं रे? का हो? अरे मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विठ्ठल लहानेंचा बाप आहे, मग मी हवेत नाही चालणार, मग चालणार तरी कुठं? आपल्या वागण्यानं आपला बाप असा हवेत चालला पाहिजे, स्वाभिमानाने आणि ताटमानेने चालला पाहिजे. अरे आजची परिस्थिती आपल्या वागण्यानं बापाला मान खाली घालून चालावं लागत असेल तर ती जिंदगी शून्य. लक्षात ठेवा, स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्या बापाला, स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्या गावाला. आपली वागणूक आणि आपलं कर्तृत्व, आपला अभ्यास, आपली बुद्धिमत्ता जगाला दाखवून दिली पाहिजे. उगाच काय साहेबांनी कौतुक नाही केलं की पिंपळखेड गावची पोरं संगीताची एवढी तरबेज झाली. मला त्या संगीताचा विषय आठवला आणि मला एक उदाहरण आठवलं, सांगून जाईल. डॉक्टर विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेंचा बाप जसा हवेत चालत होता ना, तसं आपण हवेत चालायचं. कसं? तेव्हा आपली पोरं मोठी होतील. तेव्हा आज एक वक्त्याने बोलत असताना सांगितलं, जिथं असतील तिथं साहेबच असतील. तर सांगू का, त्या साहेबांना शोभेल अशी मुलं वागतायत आणि साहेबांना शोभेल असं कर्तृत्व त्यांचं आहे. साहेबांच्या उंचीला शोभेल असा दानशूरपणा सुद्धा विकास साहेब आणि योगेश साहेबांचा त्या ठिकाणी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या देशात लई कडगंज श्रीमंत लोक आहेत महाराज, प्रचंड श्रीमंत आहेत. पण त्यातली काहीच श्रीमंत अशी आहेत की दुसऱ्याच्या कामी आले. पैसे काय लोकांकडे नाहीत का? अहो ऊत आलाय लोकांकडे पैशाला, ऊत लई पैसे आहेत लोकांकडे. पण खरं सांगू का, ते फक्त स्वतःसाठी जगतात. हो, ऐका माझं वाक्य, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती असून सुद्धा गेल्यासारखी आहे. आणि जी माणसं इतरांसाठी जगली ना, ती गेल्याच्या नंतर सुद्धा असल्यासारखी आहे. आणि त्यात दाभाडे साहेबांचा नंबर लागतो. ही गोष्ट मी या मुद्द्यापर्यंत आलो. साहेबांनी कौतुक केलं संगीताचं, म्हणून संगीताचा विषय आठवला. या शिरूर तालुक्यामध्ये 2 रत्न जन्माला आले आणि या 2 रत्नांची किंमत समाजाला नाही, संपूर्ण जगाला कळाली. गोलेगाव नावाचं गाव आहे, गोलेगाव. ऐका, त्या गोलेगाव मध्ये एक रत्न जन्माला आली महाराज. 2 मुलं आहेत, बाप नाही त्यांना. तेव्हा घरी निघून गेला. पण आईनं ठरवलं, आणि गोलेगावची लेकरं, ती आई त्या गोलेगावला मध्ये राहत नव्हती, त्या मुलांना घेऊन शिरूर मध्ये आली. आणि शिरूर मध्ये जर कधी गेला तर विचारा, तिथे लाठी आळी, त्या लाठी आळी मध्ये ती राहत होती. आई त्या मारवाड्यांच्या इथं धुंडी भांडी घालायची आणि धुंडी भांडी करता पोरं जिल्हा नगरपालिकेच्या शाळेमध्ये 4 वर्षे शिकली. 5वीला मात्र पोरं विद्यादान शाळेमध्ये गेली. 5वी ते 12वी पर्यंत पोरं विद्यादान शाळेमध्ये होती. पोरांना संगीताचा लळा लागला होता. पण आता परिस्थिती एवढी नाजूक होती की सकाळी खाल्लं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण बाप नसताना देखील, कपाळाला कुंकू नसताना देखील आपली मुलं मोठी व्हावीत ही प्रबळ इच्छाशक्ती एका आईच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि ती आई पेटून उठली. पोरं दररोज संध्याकाळी आले का थाळा वाजवायची, दररोज संध्याकाळी आली का कढई वाजवायची, दररोज माठ दिसला का त्या माठावरती वाजवायची. आईला वाटायचं यांच्यात काहीतरी आहे. आईला ओळखता आलं पाहिजे आपला मुलगा काही करू शकतो, बापाला ओळखता आलं पाहिजे आपला मुलगा कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो, ते ओळखता आलं पाहिजे. इकडे लक्ष दे, ओळखता आलं पाहिजे. आईने ओळखलं पोरांना संगीताची आवड आहे,
12वीचे शिक्षण विद्यालयामध्ये पूर्ण झालं आणि मग मात्र आईने निर्णय घेतला, बाळांनो आता या दुनिया भांड्यात काही आपलं भागायचं नाही, आपल्याला इथून सोडून जावं लागेल. त्या आईनं मुलांना घेतलं, थेट मुंबईला गेली. 10x10ची रूम घेतली. फक्त किती? 10x10ची रूम घेतली आणि आपल्या मुलांचं शिक्षण तिथं सुरू केलं. संगीताची आवड इतकी आवड लागली, याची हार्मोनियम आण, त्याची हार्मोनियम आण, इथं जाऊन क्लास कर, तिथं जाऊन शिक. डोक्यात फक्त एकच, आम्हाला काहीतरी मिळवायचंय, आम्हाला काहीतरी ध्येय गाठायचंय. आमच्या आईनं आयुष्यभर लोकांची धुनी भांडी केली, म्हणून ते काम केलंय, म्हणून त्या पगारात दुसऱ्याची इथं सालं घातल्या. आमच्या आईच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे, आम्हाला काहीतरी करायचंय एवढंच फक्त डोक्यात. हार्मोनियम वाजवता वाजवता पोरं संगीत रत्न झाली आणि आज महाराष्ट्राच्या पटलावरती सिनेमा सृष्टीमध्ये या शिरूर तालुक्याचं नाव पहिलं घ्यावं लागतं. ते नाव आहे अजय गोगावले आणि अतुल गोगावले. ही अजय अतुलची जोडी ही शिरूर तालुक्यातल्या गोलेगावची आहे आणि त्यांचं शिक्षण विद्याराम शाळेमध्ये झालं. महाराज, शिक्षण घ्यायचं असेल तर परिस्थितीचं कारण घ्यायचं नाही, काही मिळवायचं असेल तर आपल्या जिद्द ठेवायची आणि मला काहीतरी बनायचंय हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ज्या दिवशी ठेवा, बाप नसताना सुद्धा या उंच पदावरती जाऊन अजय आणि अतुलची जोडी फक्त महाराष्ट्रात आणि देशात गाणं गात नाही, तर ज्यावेळेस सैराट प्रदर्शित झाला त्यावेळेस त्या अर्चितन परिषदचं गाणं गाण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांना निमंत्रित केलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे भारतीय आणि ऑस्ट्रेलियातले कांगारू या सैराटच्या गाण्यावरती समोर अजय गोगावले आणि अतुल गोगावले गाणं गात होता. या शिरूर तालुक्याचं नाव ऑस्ट्रेलियापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम दोन रत्नांनी करावं आणि त्यांच्या जीवनात त्यांना बाप नसावा, आईनं केलेल्या कष्टाच्या जोरावरती मुलांनी घडावं. हे मी का सांगतोय? यांचं चरित्र जर सांगितलं तर यातून आजच्या तरुणांना एक प्रेरणादायक कहाणी आहे की गरीब परिस्थितीचं कारण न देता आपल्यामधली जिद्द, आपल्यामधली चिकाटी, मी काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने जर आपण कष्ट करत राहिलो तर 100% आज जशी पिंपरखेडची पोरं गुणवत्ता यादीत आले तशी भावी काळामध्ये एमपीएससीच्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये नक्कीच पुढे आल्याशिवाय राहणार नाही. हे आजच्या परिस्थितीवरून त्या ठिकाणी दिसतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं जरी अभ्यास करीत असली ना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला सुद्धा माणसं पाहिजे. आज जी बी दाभाडे साहेबांचा वसानी वारसा घेऊन त्यांची 2 मुलं, त्यांची धर्मपत्नी या गोरगरीब मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आज जे शिष्यवृत्तीच्या मुलांना जे बक्षीस दिलंय ते बक्षीस जरी त्यांचे आयुष्यभर पूर्ण नाही तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बक्षिसातून त्यांना अभ्यास करण्याची आणि परिस्थितीवरती मात करण्याची ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असं काम या पुढच्या काळात पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलं पाहिजे. आज जर तुम्ही या खेड तालुक्यामध्ये गेलात, आज जर तुम्ही तिकडं हवेली तालुक्यामध्ये गेलात, आज जर मावळ तालुक्यामध्ये गेलात, आम्ही दररोज प्रवचनाला त्या भागात जातो, मला स्वाभिमान वाटतो. तिथं माणूस गेल्याच्या नंतर एक प्रथा आहे, गावातल्या सगळ्या शाळा, गावातली सगळी मंदिरं, गावातल्या सगळ्या संस्था त्यांच्यासाठी वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्याच्या ऐपतीप्रमाणे काहीतरी देणगी दिली जाते. आपण सुद्धा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी काहीतरी दिलं पाहिजे, मंदिरासाठी काहीतरी दिलं पाहिजे, धर्मासाठी काहीतरी दिलं पाहिजे, वारकऱ्यांसाठी काहीतरी दिलं पाहिजे. आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या उत्पन्नातला मुस्लिम बांधवांना विचारा, 100 रुपये मिळाले तर कधी एकदा 10 रुपये मस्जिदसाठी मी खर्च करील असा विषय त्यांच्या मनात आहे. तसं हिंदूंना आपले सुद्धा 100 रुपये मिळाले तर कमीत कमी आपण जास्त म्हणून 2 रुपये तरी आपल्या धर्मासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, शाळेसाठी आणि सर्वांसाठी खर्च केले पाहिजे.
ते म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवावण सुंदर हे. तसं ज्ञान दिल्याने जसं ज्ञान वाढतं ना, तसं दान दिल्यानं परमेश्वर फक्त पाहत राहतोय, हा किती देतोय. अरे एका हातानं दान दिलं तर परमेश्वर त्याचं उष्ण ठेवत नाही, 2 हाताने तुम्हाला परत पाठीमागे दिल्याशिवाय राहणार नाही. आज तोच वसाने वारसा घेऊन दाभाडे साहेबांच्या धर्मपत्नी श्रीमती सुशीला गबाजी दाभाडे आणि 2 मुलं, त्यामध्ये विकास गबाजी दाभाडे आणि योगेश गबाजी दाभाडे, कुलस्वामी बँकेचे ते संचालक आहे. आणि बैलगाड्याच्या घाटाचं गेल्या वर्षी उद्घाटन झालं. मला आवर्जून बोलवण्यात आलं. पुणे महाराजांच्या हस्ते नारळ फोडा, आणि पहिलाच नारळ त्या ठिकाणी माझ्या हस्ते फोडला. इतकं सुंदर स्टेडियम, तिथं सुद्धा मागं बसण्याची जागा झाली. मी त्यावेळेसही बोललो होतो की अशी जागा खऱ्या अर्थानं कुठेही पाहायला मिळाली नाही. आज शाळेमध्ये ते त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन दिलं, त्या ठिकाणी व्यासपीठासाठी मोठा त्या ठिकाणी हॉल दिला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शिष्यवृत्ती मुलांसाठी त्या ठिकाणी बक्षीस दिलं. ही एक कौतुकाची थाप असते. खरं सांगू का, लहान मुलांना काय लागत नाही महाराज. कोणीतरी 10-5 रुपये त्यांच्या हातात टेकवलं ना, पोरं आता घरी जाताना उड्या मारत जातील आणि सांगतील साहेबांच्या स्मरणार्थ 2000 रुपये मला बक्षीस मिळालं. लहान मुलांच्या जीवनात दुसरा काय आनंद असतो. उड्या मारू मारू सांगतील आई 2000-3000 रुपयाचं मला बक्षीस मिळालं. आणि वर्षभर ते बक्षीस जपून ठेवतील आणि साहेब त्यांच्या स्मरणात राहतील. महाराज 7वीला होतो, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते आणि परीक्षेची फी होती 7 रुपये. जाता जाता रडत चाललो होतो. एका गुरुजीनं खिशात हात घातला आणि 10 रुपयाची नोट दिली. आणि गुरुजी गेलेले 10 वर्ष झाले तरी गुरुजी माझ्या स्मरणात आहे. का तर माझ्या अडचणीच्या काळात गुरुजींनी दिलेले 10 रुपये आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि म्हणून श्रीमंताला दान देण्यापेक्षा गरीबाला देत राहा, आयुष्यभर स्मरणात राहतो. लग्नाला दिलेले पैसे लक्षात राहणार नाही, पण हॉस्पिटलच्या बिल भरत असताना तुम्ही जर एखाद्याला पैसे दिले ना, मरेपर्यंत लक्षात ठेवील. जरी तो तुमच्या विरोधात गेला ना तरी त्याचं मन त्याला खाईल. माझा बाप हॉस्पिटल मधून आणत असताना डॉक्टर सोडत नव्हता. ज्यावेळेस या माणसाने खिशात हात घातला आणि 50,000 रुपये काढले, तेव्हा माझ्या बापाची शरीर बॉडी त्या ठिकाणी घरी आली. त्या माणसाची आयुष्यभर उपकार आहेत. आज जरी माझं त्याचं जमत नसलं तरी त्या माणसाने माझ्यासाठी काहीतरी केलंय. म्हणून ज्याला गरज आहे त्याच्या पाठीमागे उभे राहा, आयुष्यभर स्मरणात राहिल्याशिवाय राहणार नाही. आज साहेबांची 2 मुलं आणि त्यांची पत्नी, त्यांचा संपूर्ण दाभाडे परिवार गावच्या पाठीमागं, मुलांच्या पाठीमागं उभा राहिला. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना मानाचा सलाम करतो, मानाचा मुद्रा करतो. मी ही 3 उदाहरणं सांगितली. या 3ही उदाहरणातून माझी अशी इच्छा आहे की आजच्या डॉक्टर विठ्ठल राणे असतील, अजय अतुल असेल, यांच्या उदाहरणातून काहीतरी घरी घेऊन जा. अध्यात्माचा वसा निवासा घेतलेलं पिंपरखेड गाव जाता जाता साहेबांसाठी परमेश्वराला विनंती करतो, आम्ही जातो तुम्ही कृपा करा. सकाळ सांगावी विनंती आमची, वाढ वेळ